संकट चौथ 2024 व्रत संकट चौथचा उपवास हा प्रथम पूज्य देवता गणेशाला समर्पित आहे. या दिवशी उपवास करून गणेशाची पूजा केली जाते. यानंतर रात्री चंद्राला अर्घ्य देऊन व्रत तोडले जाते. हे व्रत विशेषतः स्त्रिया आपल्या मुलाच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि आनंदी आयुष्यासाठी पाळतात. दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकट चौथ हा सण साजरा केला जातो. यावेळी संकट चौथ व्रत 29 जानेवारीला आहे. या विशेष प्रसंगी स्त्रिया आपल्या मुलाच्या दीर्घ आयुष्यासाठी अत्यंत उत्तम आरोग्यासाठी उपवास करतात. संकट चौथ नव्या नावाने ओळखला जातो. असे तिळकुट संकष्टी चतुर्थी आणि माघ चतुर्थी इत्यादी असे मानले जाते की या दिवशी गणपतीची यथासांग पूजा केल्यास शुभ फल प्राप्त होतात. चला जाणून घेऊया माहिती. संकट चौथचे व्रत का ठेवतात, काय कारण आहे त्याचे, आणि गणेशाची पूजा केली जाते. असे मानले जाते की व्रत पाळल्याने गणपतीही प्रसन्न होतो. स्त्रिया आपल्या मुलाच्या दीर्घ आयुष्यासाठी तर व्रतकथेचे पठण करतात आणि चौथ कथा वाचून व्रत पूर्ण मानले जाते. याशिवाय या दिवशी चंद्रदेवाला जल अर्पण केल्याने मुलांना आजार होत नाहीत आणि सौभाग्य प्राप्त होते. संकट चौथचा शुभ मुहूर्त. दैनंदिन दिनदर्शिकेनुसार माघ महिन्याची चतुर्थी तिथी 29 जानेवारीला सकाळी 6:10 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 30 जानेवारीला सकाळी 8:45 वाजता समाप्त होईल. यावेळी संकट चौथीच्या उपवासाच्या दिवशी चंद्रोदय रात्री 9:10 वाजता होईल. संकट चौथ चंद्रदर्शनाच्या महत्त्वाचे. संकट चौथ व्रत मोडला जाते. मान्यतेनुसार असे केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि मुलांना दीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभते. या दिवशी चंद्रदेवाला अर्घ्य अर्पण केल्यावर संकट चौथ व्रत मोडला जातो. मान्यतेनुसार असे केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि मुलांना दीर्घ आयुष्य उत्तम आरोग्य लाभते.